मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत एक भन्नाट गोष्ट। ही आहे मोहित नावाच्या मुलाची आणि त्याच्या जादुई वहीची। तर चला सुरुवात करूया। एका गावात मोहित नावाचा मुलगा राहत होता। त्याला खूप चित्र काढायला आवडायचं, पण त्याच्याकडे रंगीत पेन्सिल्स नव्हत्या। एक दिवस तो शाळेतून परत येत असताना त्याला रस्त्यात एक जुनी वही सापडली। मोहित म्हणाला, अरे वा, किती छान वही मिळाली। ही नक्की माझीच असेल आता। यात मी रोज नवनवीन चित्र काढणार। मोहित त्या वहीत चित्र काढू लागला, पण ही साधी वही नव्हती। त्याने काढलेले जे काही असेल ते खरंच जिवंत व्हायला लागलं। तो म्हणाला, अरे, मी आंब्याचं झाड काढलं तर खरंच माझ्या अंगणात आंब्याचं झाड आलं। वा, आता तर मजा येणार। मोहित रोज रोज नवनवीन गोष्टी काढत होता, पक्षी, झाडं, खेळणी, आणि सगळं खरं होत होतं। पण एके दिवशी त्याने मजेत सिंहाचं चित्र काढलं, आणि सिंह खरोखरच जिवंत झाला। तो घाबरून म्हणाला, तयो, हे मी काय केलं? आता सिंह मला खाईल का? सिंह जोरात डरकाळी फोडून मोहितच्या मागे धावू लागला। मोहित घाबरला। लगेच त्याने वही उघडली आणि पुसट अक्षरात लिहिलं, हा सिंह परत चित्रात जाऊ दे। आणि काय झालं? सिंह परत वहीत गेला। मोहित हसत म्हणाला, हा हा, आता समजलंच मला। ही वही खूप खास आहे, पण याचा उपयोग नेहमी चांगल्या कामांसाठीच करायचा। मोहितने नंतर त्या वहीत गावासाठी उपयुक्त गोष्टीचे चित्र काढायला सुरुवात केली। शेतातलं पाणी, मुलांसाठी खेळणी, झाड, आणि सगळे आनंदात राहू लागले। मुलांनो, ही होती मोहित आणि जादुई वहीची गोष्ट। तुम्हाला गोष्ट कशी वाटली? मस्त वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या गोष्टीत भेटूया।